पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणजे जे अनेक सखल भाग आहेत, या सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या सूर्या नदीच्या काठी आहे। आपण बघितलं तर सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं तर मध्यरात्रीपासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणजे आज पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शाळा असतील, महाविद्यालय असतील यांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर पश्चिमेचा भाग असेल पालघरच्या किंवा मग पूर्वेच्या भागात जे वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तालुके आहेत, या तालुक्यात देखील धुवाधार असा पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे पालघरचे मच्छीमार आहेत यांना 21 तारखेपर्यंत समुद्रात मच्छीमारीसाठी बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।